मला तर बायांचा खूपच राग आहे, तर कशामुळे ते नाही सांगू शकत. चिडतोच मी. म्हणलं साबरीबाई दिसली की मला तेव्हाच कळतं 42-44 वर्षाच्या डांगऱ्या आहे. या मुलांकडे लक्ष देत येत नाही का? आपल्या सोशल मीडियावर नाचत असेल, यांचे व्हिडिओ असेल ढुंगणं वाकडं करून. माहिती का तुम्हाला बाया इतक्या माजलेल्या आहे या. 1000 रुपये द्यायचे, लॉजमध्ये जायचं, बरं पोलिसही त्याच्यावर कारवाई करू शकते. कानून कायदाच असा आहे. माय बापाला कळलं पाहिजे ना, पोरगी 4 घंटे काय तुझी माय घालायला गेली का म्हणून. एक झालं का दुसरं. अरे गुरु भाऊ कुठून आलाय? गुरु भाऊ, अरे गुरु भाऊ नाही तो शुरू भाऊ येतो. सगळे भाऊ गेले चुलीत आणि ते गुरु भाऊ आले. असे कोणते गुरु भाऊ? ते बघलं ते काही व्हिडिओ असे बघलं ते केस दाखवते बाई असं असं करून. काय असं ते काम ते नारळ एवढी बेबी असे मोठे मोठे ते मी दाखवत बसते. अरे तुमच्या आयला लाज वाटली पाहिजे. बरं ते नवरेकाची भाडकावं मला हे कळत नाही. एखादी बाई एवढी मोठी बेबी दाखवती, अरे ध्यान तर द्या त्याच्याकडे. अरे आय लव्ह यू चल करतो, प्रेम तर करतो, चल नाही करत बोलून द्यायचं. पाहू पुढच्या पुढे जे होईल. सध्या अमरावतीचे काही व्हिडिओ सोशल मीडिया व्हायरल होत आहे. 180 मुलींचे एका पोरासोबत नको तशी व्हिडिओ व्हायरल होतात. कसं पाहतो या गोष्टी? काय बघणार, जसं ते खराच आहे त्यांचा विषय. मला एक सांगा, 180 मुली एकाच मुलासोबत असे व्हिडिओ होतात. बरं तो सेल्फी काढतोय तेव्हा यांना अक्कल नाही का मुलींना? का मुलींच्या आईंना कळत नाही का मुलगी काय करते, मुलाचा बाप काय करत नाही का? बरं या आय घाल्यांना कधी म्हणलं ना एखाद्या शेतकऱ्या पोराशी लग्न करता ढुंगणं वाकडं होते. अरे ते शरीफ माणूस, ते शेतकरी, त्यांना नको. आई बापांची अपेक्षा असते, नको आम्हाला नोकरीवाला पाहिजे, हे आम्हाला हे पाहिजे. घ्या मग असं बुक्का काय आणि करा. आता त्या सांगा त्या मुलींच्या आयुष्याचं काय, किती वाईट गोष्टी त्या मुलींच्या. याला ना मी म्हणतो तुम्हाला क्लिअर सांगतो, याला मायबाप जुमेदार आहे आणि सर्वात जास्त बापापेक्षा आई जुमेदार आहे. बाप काय करेन, दिवसभर काम करेन काय. या बाया डांगऱ्या, ह्या 42-44 वर्षाच्या डांगऱ्या आहे. या मुलांकडे लक्ष देत येत नाही का आपल्या? बरं स्वतः बी मोबाईलवर लागलेला असता. एखाद्या बाईला कळायला पाहिजे ना की 19 वर्षाचा मुलगा, आपण 42 वर्षाचे डांगऱ्या, कसं काय त्याच्यासोबत झोपता तुम्ही, कसं काय घाण असलेलं काम करता. याला मी सांगतो, याला बाया तितक्या दोषी आहे जेवढा तो मुलगा दोषी. पण मात्र त्यांना सोशल मीडियाच्या माध्यमातून पोरींना फसवायचा आणि मग तो अशा पद्धतीचा प्रकार करायचा. मला एक सांगा, कसं काय फसतात बरं? काय फसतात याला बघा. कुठंतरी ना या सोशल मीडिया माध्यमातून फार फसवणूक होती. पण बाया डायरेक्ट कपडे काढत काय जातं मला कळतच नाही. मी तुम्हाला सांगतो की आजकाल आहे ना अश्लील फक्त सेक्स आणि सेक्स पाहिजे बस. महिला असो मुली असो. मी म्हणतो 20-21 वर्षाची बाई मुलगी झाली की पूर्ण म्हणजे कोणावर विश्वास ठेवा आणि कोणावर नाही हेच मला कळत नाही. पण आता ज्या पद्धतीने बातमी समोर येते त्याच्यामध्ये असं आढळतं की 2 मित्रांमध्ये शर्यत लागली होती की कोण जास्त पोरी पटवतो. आता बघा तिथे शर्यत लावली असेल ना तर मग ठीक आहे ना, शर्यत जरी लागली पण त्यांना पण कळत असेल ना मुलींच्या हावभाव. बघा ज्या मुली, मला एक सांगा, एखादी बाई सोशल मीडियावर नाचत असेल, यांचे व्हिडिओ असेल ढुंगणं वाकडं करून एक नाचत बसतात. या मला एक सांगा, अशाच बाया फसतात ना. मला एक सांगा, किती टक्के शेतकऱ्यांच्या गोरगरिबांच्या मुली फसतात? नाही फसत. त्यांना आपल्या मायबापाचा इज्जतीचा प्रश्न असतो. अहो मी परवा दिवशी एका हॉस्पिटलमध्ये गेलो. मी एका बाईकडे बघत राहिलो फक्त की बाबा काय तिचं म्हणजे तिचं पदर घेणं, तिचं वागणं. ह्या जमान्यातही 20, 22, 23 वर्षाच्या काही महिला अशा आहे की त्यांना बघितलं तर असं वाटतं की खरंच सोजवळ रूप आहे. असं पण विषय आहे. कुठेतरी ह्या सोशल मीडियाच्या माध्यमातून महिला सुद्धा जास्त करतात. अरे ह्या माजल्या, माहिती का तुम्हाला, बाया इतक्या माजलेल्या आहे या. अहो मी आता इतके अनुभव आहे मला, मी स्वतः बघतोय ना. बरं नुसतं आता मला एक सांगा, एखादी मुलगी आपला आधार कार्ड पॅन कार्ड घेऊन एखाद्या हॉटेलवर जात असेल, किती मी तर म्हणतो ते नाश्त्याचे हॉटेल कमी संभाजीनगरमध्ये पण, आणि पूर्ण ते काय म्हणते ते पूर्ण सगळीकडे ते काय पूर्ण लॉजिंग सिस्टीम आहे. बस यायचं, 1000 रुपये द्यायचे, लॉजमध्ये जायचं. बरं पोलिसही त्याच्यावर कारवाई करू शकते. कानून कायदाच असा आहे की 18 वर्षाच्या नंतर काही करता येत नाही. आणि आमचे जे सामाजिक कार्यकर्ते बोलतात तर काही बाई आमच्यावर आरोप करतात. मला सांगा की किती वाईट परिस्थिती. बरं ठीक आहे, तो मुसलमान असेल, हिंदू असेल, तो वेगळा पार्ट आहे. तो काही असो, ते जातीचा बघा, तो जातीचा प्रश्नच नाहीये. आता त्यात ते हिंदू फसवलंय ते का मुसलमान फसवलंय त्याला काही करू शकत नाही आपण. पण मी सांगतो या ना चवताळले ते म्हणतं ना पुऱ्या सेक्साड आहे. मी गावरान पुऱ्या सेक्साड बाया आहे, सेक्साड मुली या सगळ्या. पण मात्र मग लॉजिंग वर कोणी जायचं कोणी नाही ह्याच्याचं मत नाही ना. अरे पण लॉजिंग वर जायचं पण कमीत कमी आपल्या माय बापाला कळलं पाहिजे ना. पोरगी 4 घंटे काय तुझी माय घालायला गेली का म्हणून. अरे बायकाकडे ध्यान द्या ना.
मग आता मला ठीक आहे, माणूस मी तुम्हाला सांगतो, माणूस पैसे कमवायमध्ये व्यस्त असतो, त्याला वाटतं आपली मुलगी शिकन, आपण पैसे जमा करू, आणि या बायांना काही काम नाही, हे नवरा करतोय मरमर मरमर, या चिपड्या या बी लागेल राहत्या फोनवर कंटिन्यू. अरे काय करायचे एवढे फोन, एक झालं का दुसरं. अरे गुरु भाऊ कुठून आलाय गुरु भाऊ, अरे गुरु भाऊ नाही तो शुरू भाऊ येतो. गुरु भाऊ कायचा गुरु भाऊ, सगळे भाऊ गेले चुलीत आणि ते गुरु भाऊ आले, असे कोणते गुरु भाऊ. बरं गुरु भाऊ सोबत एवढं मोठे गाऊन करून बसतं का अशा बाया, गुरु भाऊ सोबत एवढं मोठे इथं लोक गाऊन घेतात. अरे काय कोणतं गुरु भाऊ असं, आज काय दर्शन करत होते गुरु भाऊला, कोणतं काय असं काही स्पेशल दर्शन करू घालतात त्यांना. अरे बरं वाईट परिस्थिती आहे, नको ते भाऊ बिऊ कायला माय घालायचे चुलीमध्ये ते भाऊ, आपला सगळे भाऊ बघायच्याच विषय संपला. पण मात्र या सगळ्या माध्यमातून तुम्ही म्हणता की गुरु भाऊ या नात्याला कुठेतरी काळीमा फासताना काय तर काळी पुरे गुरु भाऊ तसे त्यांच्या मायाचा भोसडा ते गुरु भाऊचे, काय ते गुरु भाऊ. अरे जे माणसं चांगले पवित्र आहे त्यांना लोक नाव ठेवतात गुरु भाऊ. अरे देर भाई एखादा देर आला तर वेगळं, आणि गुरु भाऊ तो बरं गुरु आणि आव शुरू, बस काही विषय नाही तिथं. म्हणजे अशा घटना आता वाढतायत. अरे वाढूच लागले त्या गुरु भाऊ, नवऱ्यासोबत फिरत नाही, कुठे येतो गुरु भाऊ सोबत फिरला. अरे कशाचा गुरु भाऊ, भाडकाऊ येतो गुरु भाऊ एक नंबरचा, आणि तुम्ही चिन्हा तो भाड्या त्या काही चुकी नाही देत. गुरु भाऊची बी नाही, हे बी तसेच, गुरु बहीण बी तसे, गुरु भाऊ बी तसे. पण मात्र तुमचा एवढा राग महिलांवर का? अरे लय झाले. अरे या बाया मी पाहतो बरं, या जाता ना गाडीवर बी जात्या, असं गाडीवर फिरत जात्या ना, नवरा बिचारा गाडी पुढे चालतो, त्याच्या काय आरसा टायसला ठीक आहे, पुरं बाज बसतं, कोण पोरग कुठं कोट काय कुठं काही काही तर खेड्यामध्ये पण लोन पोचलंय. हे 2-4 राहत्या काळ्या पिवळ्या पण पुरं गाव खराब करतात. पण तुम्हाला एवढा राग काय येतो महिला? अरे मी बघतोय त्या, अरे इतक्या छिचोऱ्या झाल्या बाय, इतपत ते बघलं ते काही काही व्हिडिओ असे बघलं ते केस दाखवते बाय, असं असं करून काय असं ते तुमच्या मायला. बरं त्या म्हणजे ते फॉलो करा म्हणून असं कोणी इतलोक मांडी दाखवते. अरे काय ही बेंबी एवढी, काही बेंबी एवढी मोठी, काम नारळ एवढी बेंबी असे मोठे मोठे ते बी दाखवत बसते. अरे तुमच्या आयला लाज वाटली पाहिजे. ठीक आहे बाबा, स्लिम असली एखादी बाई कृती सेनन हिरोईन सारखी तर ते बघता माणूस, ढेबरे पण माणूस असं ना चावट आहे माणूस, खालू करून बघतोच काय दिसलं. आता किती बघतो आपण ते बाबी, ससरे ने बहू को खुश किया, अरे सास ने जवाई को खुश किया, ती बी चालू. बरं तिथं काही दाखवत नाही माणूस, ते पूर्ण पाहतो काही दाखवत नाही. सासरा सासू एवढी साडीवरती तो नाडा उघडतो तरी लोक त्याच्यात फॅन आहे. सगळ्यांना वाटतं की अश्लील काम म्हणजे अश्लील बघावं, पण अश्लील करायची हिंमत होत नाही. आणि मेन म्हणजे कसं आहे की जे मुलं आहेत खेड्यापाड्यात देतात यांना लेट होतात कुठं तरी. आता आजकाल मुलींना कसं माहिती का, फास्ट फूड जमाना आहे. आलो म्हणलं का तिला वाटतं किस करावा, तिला वाटतं पप्प्या घ्यावा. आता आमचा एक मित्र आहे, त्याने 3 वर्ष त्या मुली बरोबर फिरला, त्याला हात पण लावला नाही त्याने, काही नाही तिला हात लावला तर त्याने सोडून गेली. तिला वाटलं काय हा छक्का बी काय का बाई सोडून गेली. अरे तसं नसतं बाई, प्रेम होतं त्याचं. 3 वर्षामध्ये तर 3 लेकरं झाले असतं तुला, आमच्यासारखं असतात एखादा, चौथ्यातला सुरुवात झाली असती. काय असतं काही काही शरीफ लोक असतात तर असं त्यांना चुकीचं समजू नये. कुठेतरी या सोशल मीडियाच्या माध्यमातून जे अंग प्रदर्शन करणाऱ्या महिला आहेत त्यांच्यामुळे सामाजिक वातावरण बिघडतंय का? मग का बरं बिघडत नाही. बरं ते नवरेकाची भाडकावं मला हे कळत नाही. एखादी बाई एवढी मोठी बिंबी दाखवती, अरे ध्यान तर द्या त्याच्याकडे. ती काही हिरोईन आहे का टीव्हीवर नाचणारी, पण ठीक आहे बघा हिरोईन्स वगैरे ते त्यांचं ते बिझनेस आहे, त्यांचं काम आहे. गौतमी पाटील नाचते का, गौतम पाटील वाकडं तिकडं करतील, लोक टाळ्या वाजवतात, बघतात, सगळं आनंद घेतात सगळ्या गोष्टीचा. पण ती तशी नाहीये, त्या गोष्टी लोक नसतात, ते टीव्हीवर जे दाखवतात ना ते लोक नसतात. आता मला सांगा, एखादी मूवी असती 2 घंट्याची, त्यात प्रेम होतं, लग्न होतं, लेकरं होऊन जाते, सगळं होऊन जातं, सगळं होतं. अरे आयुष्य किती वर्षाचं आहे, 60-70 वर्षाचं आहे तर याच्यामध्ये तुम्ही 30 पार गेली की त्या बाया जाड्या होतात. माणूस बघत नाही एकदा. आणि माणूस पण छिचोर आहे. माणसाची चॉईस आता वेगळी झाली. माणसाला स्लिम बाया पाहिजे, ढेबरे ढोबरे नको, तर त्या बाया नाही वाटतात आपला नवरा स्लिम पाहिजे, असं दिसला पाहिजे, तसं दिसलं पाहिजे. अगं बाई तो काम करीन का व्यायाम करीन, बरं तो व्यायाम करत उपाशी मरशील तू. मग पण बायांना पण नाही, बाया तर मला तर बायांचा खूपच राग आहे. कशामुळे ते नाही सांगू शकत, चिडतोच मी. म्हणलं साबरी बाई दिसली की मला तेव्हाच कळतं, डोकं बनकून जातं माझं. पण तुम्हाला सुद्धा काही फोन येत आहेत, बरेच पुरुष तक्रार करतायत, त्यांचं पण नेमकं काय असते? अरे काय असतं माहिती का, बघा खरी गोष्ट आहे. बघा काय असतं, माणूस हा फक्त बघा घराचं हप्ते, लाईट बिल, सगळ्या गोष्टी, त्यात बायकोचा खर्च, पुन्हा लेकरं बाळ, तो सगळ्यांचा विचार करतो. पण बायांना ना कळतच नाही. आजकाल एका काळात होतं की एका काळामध्ये बघा तुम्ही आता सासऱ्याच्या घरात राहत नाही म्हणते, ते एकटं राहील म्हणते. सासऱ्याने विचारलं काय कोण सांगून बोलून राहिले, नाही म्हणते सासऱ्याची नियत करावी. एखाद्या पाहुणे म्हणलं की पाहुण्याची नियत करावी. यांच्या नादीच लागून मी म्हणतो अशा बायांना आहे ना सरळ तक्रार करून आत्महत्या करून टाका.
मी तर म्हणतो एक याचे ना ते जसं की जसं महिला आयोग ना तसं पुरुष आयोग पण पाहिजे. ह्या लय माजल्या बाया. जर आपण मागच्या काही काळात जर पाहिलं तर महिलांचे मुलींचे असे प्रकार सध्या बदलही समोर येतात. मुलींची कमी आहे बाबा, महिलांनी पळू लागल्या. महिला त्या इतक्या चावताळलेल्या बाया आहे, या टीव्ही पाहून रिकाम त्याकडे राहत्या घरात टीव्ही पाहते, बरं टीव्ही पण दाखवतो याचं लपडं त्याचं प्रेम त्याच्यासोबत. अरे ते टीव्ही मालिका आहे ती, हे तुमचं नाही तर शोषण होतंय ना. मी म्हणतो तुम्ही शोषण करता काय. तिकडे एखाद्या माणसाला फोन करायचा झक मारायला, आम्हाला सांगा एखाद्या माणसाला तुम्ही फोन केला तर तो नाही म्हणणार आहे का. मग मी म्हणतो याच्यामध्ये ना 70% बायांची चुकी असती आणि 30% पुरुषाची चुकी असते. आणि पकडलं गेलं का पुरुष आतमध्ये, आणि ही पिढीच झाली. मग आता या सगळ्या माध्यमातून पुरुषांवर सुद्धा खोटे गुन्हे दाखल होत आहेत असं तुम्ही सुद्धा मागच्या व्हिडिओमध्ये अरे सांगितलं. सर्वात जास्त पुरुषावर खोटे दाखल होतात. मग काय तिथं का माणसाला काय दिवस जाता का, बायाला दिवस जातं झालं की प्रेमाचा आम्ही दाखवून बलात्कार 3रा महिना 4था महिना. अरे हे कधी माणसावर झालं असतं ना तर प्रत्येक बाई आत्महत्या झाली असती, गुन्हे दाखले असतात. कायच्याचं पीडित माणसाला दिवस अगर गेले असते ना मग कळालं असतं बायांना. पण ते काय आता ते काय म्हणतात नैसर्गिक नियम आहे, तेव्हा बायांना दिवस जाता. आता मागे एक तुमचा कॉल रेकॉर्डिंग व्हायरल झाली होती, त्याच्यामध्ये एका महिलेनं खोटी तक्रार केली होती आणि तुम्ही त्याच्यामध्ये मध्यस्थी होता. हा मी म्हणलं मला वाटलं आता कसं, मला वाटलं बाईवर अत्याचार झाला तर रडली पडली. नंतर म्हणे आणि माझ्यावर केलंच नाही, मी इतक्या शिव्या दिल्या तिला, नाव खराब होतं म्हणलं. आणि मी काय म्हणतो तुम्हाला, ते 2 बॉयफ्रेंड ठेवायची फॅशनच झाली राव. पण सगळ्याला वाटतं आपल्याला 2 राहावं, काय माहिती. ते नाही का डॉक्टर सांगतो काही 3 आहे, सकाळ दुपार संध्याकाळ औषध नाही का वेगवेगळे वेगवेगळे पुरुष आवडतं बायांना. सकाळी वेगळं, दुपारी वेगळं, संध्याकाळी वेगळं. पण एकीकडे आता बऱ्याच जणांची लग्न होत नाहीयेत, त्यांचं वय निघून चाललंय आणि दुसरीकडे असं प्रमाण वाढलंय. अरे पण ते पोरं बी दोषी ना, म्हणून द्यायचं आय लव्ह प्रेम करतो मी, एकदा बोलून द्यायचं नंतर पस्तावल्यापेक्षा. काही तर खगरे झाले MPSC ची परीक्षा करणारे 35-40 वर्षाचे मुलं झाले, त्यांचं लग्न होते. पण याला बिंद काय होतं माहिती का, मुलं विचार करता की यार मला नोकरी लागेल तर चांगली बायको भेटेल. अरे जी भेटते ती चांगली समजून घ्यायची. कशाला काय म्हणतो अरे आय लव्ह यू चल करतो प्रेम तर करतो, चल नाही करत बोलून द्यायचं, पाहू पुढच्या पुढे जे विनंती. आय लव्ह म्हणणं काय पाप आहे, तुम्ही काय तिला काय विनयभंग केला काय आय लव्ह म्हणून. अरे ठीक आहे, सुंदर आहे तर सुंदर आहे, दलिंदर आहे तर दलिंदर आहे, बोलून त्याचं बिंदास. मात्र ज्या पद्धतीने महिला चुकतात त्या पद्धतीने पुरुष सुद्धा चुकतात असं वाटत नाही. नाही कमी पुरुषाची हिंमतच होत नाही बोलायला. एखाद्या बाईने डोळा जरी मारला तेव्हा सांगत नाही. पण इथं आपण एखाद्या पाहिलं टाकायला तिथे काही दुश्मन डायरेक्ट जाते, माझ्याकडे असली नजरेने पाहिल्यावर नजरेने काय आता काय बोलवत, नजरेने काय बलात्कार होता का बायांवर. पण बलजबरी आपला. बरं काही तर अशा आहे, आता काय सांगू तुम्हाला. ते म्हणतं ना आता जरा घांडावला की मारू शकत नाही मी, पण लय अवघड आहे बाई. मग आता जे प्रकरण घडलंय अमरावतीचं, ज्या आरोपीच्या विरोधात काय वाटतं मग त्याच्यावर काय कारवाई व्हायला पाहिजे. त्याच्यावर शिक्षा व्हायला पाहिजे आणि त्या मुलींवर पण व्हायला पाहिजे. पण आपल्या देशात हे चालत नाही. आपला देश जरी पुरुष प्रधान नावापुरत आहे, पण हा आपला देश हा महिला प्रधानच देश आहे. मग मात्र इथून पुढे आता लोकांनी जनतेनं काय काळजी घेतली पाहिजे, कारण की अशोक खराचं प्रकरण झालं, पुन्हा ते नाशिकचं IT प्रकरण आलं, आता हा अमरावतीचं प्रकरण येते. लोकांनी सावध व्हायला पाहिजे ना. काय सावध होतील बरं सांगा बरं. लोकांचं आपण एखाद्याला म्हणायला गेलो ना की तुमची मुलगी फिरती, तिने डायरेक्ट म्हणतात जो गुरुभाऊ फ्रेंड असेल म्हणजे यासाठी असं कोणी बोलायला भीती वाटते ना. बरं तुम्हाला एखादा कमी जमीनवाला चालत नाही माझ्याकडे 25 एकर आहे, मी 12 एकर वाल्याला कशाला पोरगी देऊ, दे मग पळून जाते मग ती मग कळतं त्याला. यासाठी काय आहे, आपण योग्य होत असेल त्या मुलीचं भलं करा. आणि मुलींचं मी तर म्हणतो बघा, परत माझं तर मी म्हणणं आहे की यार मुलींचं बी वय खूप होऊ लागले. आणि काय असतं माहिती का, शेवटी ह्या गोष्टी थांबत नसतात, कुठून आकर्षण होतं. म्हणजे यासाठी आपण आपली काळजी घेतली पाहिजे, मुलींनी स्वतः काळजी घेतली पाहिजे. डायरेक्ट तुम्ही 1-2 मुलाखतीमध्ये डायरेक्ट कपडे काढून त्याच्या समोर जाता म्हणजे किती दुःखद, म्हणजे किती वाईट वाटतं ते. डायरेक्ट पहिले 5-5 वर्ष लोक गुलाबाचे फुल घेऊन फिरायचे, तेव्हा जमत नव्हतं. आता 3ऱ्या मुलाखतीमध्ये कपडे काढून भोंगळ्या भांगळ्या पडायला राहते. यांनी केस दाखल करावा, तेव्हा कळेल त्यांना.